नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे. या चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भावर दमदार विजय साकारला आणि जेतेपद पटकावले. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मुंबईने हा विजय मिळवला. मुंबईचे हे 42वे जेतेपद ठरलेले आहे. विदर्भाच्या संघाने मुंबईच्या संघाला अंतिम फेरीत कडवी झुंज दिली होती खरी, पण अखेर मुंबईने अचूक गोलंदाजी करत विदर्भाला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यामुळे मुंबईला अंतिम फेरीत 169 धावांनी दमदार विजय साकारता आला. मुंबईने यावेळी विदर्भाचा दुसरा डाव 368 धावात आटोपला आणि दमदार विजय साकारला. विदर्भाच्या संघाने 5व्या दिवशी दमदार सुरुवात केली होती, कारण विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडेकरने शतक झळकावले होते. अक्षयला यावेळी हर्ष दुबेने चांगली साथ दिली होती. या दोघांनी पहिल्या सत्रात मुंबईच्या संघाला चांगलेच वेळ धरले होते. हळूहळू या दोघांनी धावा जमवायला सुरुवात केली आणि विदर्भाचा संघ हा विजय मिळवू शकतो असे दिसत होते. अक्षयने यावेळी शतक झळकावले आणि तो आता संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता, पण तनुष कोटियानने त्याला बाद केले आणि मुंबईच्या संघाला मोठे यश मिळवून दिले. अक्षयने यावेळी 102 धावांची दमदार खेळी केली. अक्षय बाद झाला आणि तेथेच हा मुंबईच्या बाजूने सामना फिरला, कारण अक्षयला बाद केल्यानंतर तुषार देशपांडेने हर्ष दुबेला बाद केले आणि विदर्भाला अजून एक मोठा धक्का बसला होता. हर्षने यावेळी 65 धावांची खेळी साकारली होती. विदर्भाचे हे दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाले आणि तेथेच मुंबईचा संघ विजयाच्या वाटेवर परतला होता. तनुष कोटियान, तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांनी त्यानंतर प्रत्येकी एक विकेट मिळवली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.